नमस्कार मित्रांनो, आज आपण खजुराहो ह्या ठिकाणाबद्दल हा व्हिडिओ बनवत आहोत आणि आम्ही रात्री 2:15ला ग्वाल्हेरवरून ही ट्रेन पकडून खजुराहोला सकाळी 10 वाजता उतरत आहोत आणि आज आम्ही हे खजुराहो एक्सप्लोर करून परत रात्रीच्याच गाडीने आम्ही ग्वाल्हेरला जाणार आहोत. आणि ग्वाल्हेरला आम्ही हॉटेल काही सोडलेलं नाही आहे, त्यामुळे आम्ही आजची रात्र परत ग्वाल्हेरला राहून सकाळी 10:30 वाजता आम्ही मुंबईसाठी रवाना होणार आहोत. थोडक्यात तुम्हाला मी माहिती देतो. ह्या खजुराहोच्या ह्या हॉटेलमध्ये आम्ही राहावयास आलो आणि फक्त दिवसभरासाठी आम्ही त्याला 800 रुपये देऊन त्याचा ह्या हॉटेलचा आम्ही वापर केला आणि सुंदर असा आम्ही हा सौदा 800 रुपयात पटवला. अतिशय सुंदर असं हे हॉटेल आहे आणि त्याच्यावरती फोन नंबर, ईमेल ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. तुम्हाला कधी जायचं झालं तर जाऊ शकता. 1,500 रुपये दिवसाला त्याचं रेंट आहे, पण आम्ही फक्त दिवसभरापुरता आम्ही वापरणार होतो. संध्याकाळी आम्ही परत निघणार असतो, त्यामुळे आमची इथे स्टे नव्हता. त्यामुळे आम्हाला त्याने 800 रुपयामध्ये ही खोली पांघोळीसाठी त्यांनी आम्हाला दिली. आम्ही व्यवस्थित फ्रेश होऊन त्यांच्याकडे चहा नाश्ता करून आम्ही खजुराहो दर्शनासाठी पुढे गेलो. तुम्हाला मी या खोलीतलं एकंदरीत कसं हे आहे ते तुम्हाला दाखवतो, तुम्ही पाहून घ्या. अतिशय सुंदर असं एकंदर हे होतं. आणि आता आम्ही खजुराहोच्या गेटवर 40 रुपये माणशी तिकीट काढून आतमध्ये जात आहोत. थोडक्यात मी तुम्हाला आता ह्या संपूर्ण टूरची वर्णन करून सांगणार आहे की आम्ही कसे कसे ट्रॅव्हल केलं. मला खजुराहोबद्दल तुम्हाला जास्त माहिती द्यायची नाही, कारण ती ऑलरेडी गुगलवर आहे. आमचा हा एकंदरीत 1 तारखेला जो प्रवास चालू झाला, साईट सीइंग चालू केली, ते आम्ही आज 5 तारखेला खजुराहोला समाप्ती करत आहोत. 1 तारखेला आम्ही ओरछामध्ये पोचलो, ओरछा पाहिलं. 2 तारखेला आम्ही झाशीला सकाळी पोचलो, झाशीचा किल्ला पाहिला. त्याच रात्री आम्ही ग्वाल्हेरला गेलो. ग्वाल्हेरला आम्ही किल्ला आम्ही अर्धा दिवस पाहिला, म्हणजे एक एंट्री पाहिली. आणि नंतर दुसऱ्या दिवशी परत ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये आम्ही मेन दरवाजाने परत एंट्री घेऊन परत एकदा किल्ला पाहिला. असं करून आम्ही ग्वाल्हेर पाहिलं आणि त्या रात्री आम्ही परत खजुराहोसाठी रवाना झालो रात्री. आणि हे तुम्हाला तिथे दृश्य दिसत आहे. खजुराच्या झाडामुळे याला खजुराहो हे नाव विभागाला पडलेलं आहे, असं काही लोकांचं म्हणणं आहे. असो, तर आपण आता एकंदरीत टूरबद्दल बोलत आहोत. आमची ही टूर 5 दिवसाची होती, त्यामुळे आम्ही जाताना 1 रात्र रेल्वेमध्ये, येताना 1 रात्र रेल्वेमध्ये आणि तशाच 2 रात्री आम्ही ग्वाल्हेर ते खजुराहो आणि खजुराहो ते ग्वाल्हेर अशा 2 रात्री आम्ही ट्रेनमध्ये काढल्या. एकूण 4 वेळा ट्रेनचा 3 टायर एसीने आम्ही प्रवास केला. आणि ओरछामध्ये 1 रात्र राहून आम्ही ग्वाल्हेरला आम्ही 2 रात्र राहिलो. 1 रात्र आमची ट्रेनमध्येच गेली, त्यामुळे आम्ही 2च रात्री राहिलो. आणि परंतु भाडं मात्र आम्हाला 3 रात्रीचं द्यावं लागलं. 1800 रुपयाप्रमाणे ते भाडं होतं. अतिशय सुरेख हॉटेल असून व्यवस्थित, कुठले छुपे व्यवहार नाही त्यांच्याकडे, त्यामुळे तुमच्यासाठी ते खूप उपयोगी आहे. तुम्ही तिकडे जाऊ शकता. माझा ग्वाल्हेरच्या एपिसोडमध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल, कोणतं हॉटेल आहे वगैरे. आणि हे एकंदर आम्हाला ह्या संपूर्ण टूरचा प्रत्येकी 10,500 रुपये एवढाच खर्च आम्हाला आलेला आहे. आणि अतिशय सुरेख, विदाऊट एनी धावपळ आम्ही ही टूर पूर्ण केली. आणि आटोपशीर, कुठली घाई गडबड नाही, कोणाची भांडण तंटा नाही आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये आम्ही एक छानपैकी
गटारी असलेल्या दिवशी आम्ही मस्तपैकी नॉनव्हेज जेवण घेतलं. अगदी 4,000 रुपये त्याचं बिल झालं. सुंदर हॉटेल मिळालं, पण अतिशय अगदी सुंदर असं आमचं हे जेवण आमचं झालं त्यावेळेला. बाकीचे इतर जेवण आमची सोसच होती आणि टूर एकदम बेनिफिशियरी झाली. आता मी तुम्हाला थोडंसं ह्या खजुराहोबद्दल सांगतो. खजुराहो हे 85 देवळाचं संकुल आहे. त्यातले 25 देवळं आता शिल्लक आहेत आणि ह्या देवळांना बांधायचा कालावधी हा 100 वर्षाचा आहे. 950 ते 1050 या शतकामध्ये हे देवळं बांधून झालेले आहेत आणि चंदेला शासकांनी ही सगळी देवळं बांधलेली आहेत. जवळजवळ प्रत्येक राजाने एक मंदिर बांधलेलं आहे. असे एकूण ही 85 मंदिरं बांधलेली होती, पण त्यातल्या तर 25च आपल्याला पाहायला मिळतात. त्यातलीसुद्धा काही लोक 8च देवळं ह्या संकुलामध्ये आहेत ती पाहतात आणि निघून जातात. पण आम्ही एक स्पेशल रिक्षा करून बाकीची बाहेर जे आहे त्या कंपाऊंडच्या बाहेर, त्याला तिकीट असं काही नाही आहे, ती ओपन टू ऑल आहेत. तुम्ही तिथे कोणी जाऊन पाहू शकता आणि ते आम्ही मंदिरं पण त्याच्यातली आम्ही 3-4 मंदिरं आम्ही पाहून घेतली आणि हा व्यवस्थित असा आमचा हा प्रोग्राम झाला. खजुराहोबद्दल तुम्हाला आणखीन माहिती द्यायची झाली तर हे त्यावेळेचं चंदेला साम्राज्याचं केंद्रस्थान होतं आणि त्यामुळे ते सगळे मेन हे त्यांची राजधानी असल्यासारखंच होतं हा भाग. आणि हा भाग 20 किलोमीटरमध्ये पसरलेले आहेत ही 85 मंदिरं. त्यामुळे ती तुम्हाला एक अशा सहजासहजी पाहता येण्यासारखी नाही आहेत. तुम्हाला कमीत कमी तिथे 1-2 दिवसाचं वास्तव्य ठेवावं लागेल. रात्री याला लाईट आणि साऊंड शो असतो. अतिशय सुंदर असा तो शो आहे, पण आम्ही त्याला मुकलो आहोत. आमची ट्रेन दुसऱ्या दिवशी सकाळी ग्वाल्हेरवरून असल्यामुळे आम्ही तिथे राहू शकलो नाही आणि हे दोन्ही टोकं वेगवेगळ्या दिशेला असल्याकारणाने आम्ही हा अवघड असा कार्यक्रम हाती घेतला होता. तरी पण तो पूर्ण झाला, याबद्दल समाधान आहे. आणि मंदिराबद्दल सांगायचं झालं तर खजुराहो मंदिराचे वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत असल्याकारणे ते तुम्हाला गुगलवर पण मिळेल. पण आणि ह्याचा जो लाईट शो असतो तो वेगवेगळ्या कालावधीप्रमाणे असतो. थंडीत काहीतरी वेगळं टायमिंग आहे आणि इतर दिवशी तो वेगळा टायमिंग आहे. तिथे जे संग्रहालय आहे ते सुद्धा 8 ते 5 वाजेपर्यंत उघडे असतं. खूप छान असं आहे. 40 रुपये एंट्री आहे ह्या देवळांना पाहायला आणि 10 रुपये संग्रहालयाला आहे. खजुराहो मंदिर पोचण्यासाठी तुम्हाला झाशीवरनं 175 किलोमीटर असल्याकारणाने रेल्वेने तुम्ही 5 तासात येतात. ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही बाय रोड आलात तर तुम्हाला 3 ते 3.5 तासात तुम्ही येऊ शकता. आणि रोडने आला तर तुम्हाला 500 रुपये तुम्हाला खर्च येईल आणि रेल्वेने आला तर 200 रुपयात तुम्ही येऊ शकता. असं एकंदरीत त्याची मी तुम्हाला माहिती देऊ शकतो. खजुराहोची मंदिरं ही स्टेशनपासून अगदी 6 किलोमीटरमध्ये आहे. त्यामुळे जास्त अंतर नसल्यामुळे 10-20 रुपयात तुम्हाला तिथे रिक्षावाला सोडतो. आणि स्टेशनजवळ कोणतीही हॉटेल्स नाही आहेत. जी हॉटेल्स आहेत ती मंदिराच्या आजूबाजूलाच अशी आहेत, गावात आहेत. त्यामुळे ते हॉटेल्सवाल्यांना पण तुम्हाला शोधण्यासाठी रिक्षावाल्यांचीच मदत घ्यावी लागते. त्यामुळे रिक्षावाल्यांकडूनच तुम्ही ह्या सर्व कामं करून घेऊ शकता. खजुराहो मंदिरं ही 85 होती, पण त्यातल्याच 25 राहिली आणि त्यामुळे बाकीची मंदिरं इतकी जमीनदोस्त केलेली आहेत की ती पाहू शकत नाहीत कोणी. आणि त्यामुळे गाववाल्यांना पण ते एकंदरीत ते पाहायचा त्यांना एकंदरीत कुठले लोकेशन आहेत ह्या नीट माहिती नाही आहेत. कदाचित आम्हाला जर रिक्षावाला भेटला असेल तो कदाचित त्या प्रांतातला नसेल,
परंतु आम्हाला त्यांनी व्यवस्थित कॉपरेट केलं. माणसं खूप छान आहेत, कोणी लाडी लबाडी करणारी नाही आहेत. त्यामुळे तुम्ही बिनधास्त तिथे व्यवस्थित त्यांच्याशी चौकशी करून सर्व गोष्टी करू शकता. आणि खजुराहोमध्ये एक एक सांस्कृतिक कार्यक्रम पण एक वर्षाला एकदा होतो. त्याची तारीख तुम्हाला कदाचित गुगलवर भेटली आणि ती आखून तुम्ही जर तिथे गेलात तर तुमच्या फायद्याचं राहील. ते अतिशय नृत्य सुंदर असं वातावरणात तर नृत्याचा कार्यक्रम तुम्हाला बघायला मिळू शकतो. आणि बाकी माहिती गुगलवर आहेच. तुम्ही हे व्हिडिओ पाहून थोडा तुम्हाला आनंद होईल, कारण मी हे मराठीमध्ये तुम्हाला ही माहिती पुरवतो आहे. मला खजुराहोबद्दल तुम्हाला माहिती द्यायची नाही आहे. मला फक्त आम्ही कशी टूर अरेंज केली होती ही माहिती तुम्हाला द्यायची होती. आणि 10,500त एक तुम्ही 3 दिवस 4 दिवस हॉटेल स्टे आणि 3 टायर एसीने हा संपूर्ण प्रवास 4 वेळा अतिशय सुरेख असं हे आखणी कार्यक्रमाची आमची झालेली होती. त्यामुळे मला तुम्हाला हे शेअर करायला आवडत आहे. तुम्ही ह्या गोष्टी लक्षात घेऊन पुढे अरेंजमेंट करा. साधारण तुम्हाला ऑगस्ट आणि सप्टेंबर ह्या महिन्यात मी जाण्यास हे करेल, प्रभावित करेल. कारण या दिवसामध्ये तिथे जरी पावसाळा जरी असला तरी पाऊस हा तिथे दिवसभराला एक 10-15 मिनटासाठी कधीतरी येत असं, कारण आम्ही पाहिला नाही. पण पाऊस लागून गेलेला असतो, जमीन ओली असते आणि आकाश एकदम निरभ्र असतं, हवेत कुठलेही धुलीकण नसतात. त्यामुळे तुम्हाला अगदी लांबवरचं व्यवस्थित दिसतं आणि खूप छान अशी तुम्हाला ही टूर एन्जॉय करता येईल. खाण्यापिण्यासाठी गर्दी नसते, त्यामुळे खाण्यापिण्याचे का आबाळ होत नाहीत. अगदी गेल्याबरोबर तुम्हाला हॉटेलमध्ये सीट मिळते, अजिबात गर्दी नाही. आणि 12ही महिने त्या एरियाला माणसं असतात, त्यामुळे तिथे असा दुष्काळ अजिबात नाही या माणसांकरता. आणि तिथे कंटिन्युअस कुठले ना कुठले टुरिस्ट हे चालू असतात. रोड अतिशय सुंदर बनवलेले आहेत, एकदम टकाटक रोड्स आहेत. त्यामुळे तुमच्या पोटातलं पाणीसुद्धा रिक्षामध्ये बसून हलत नाही, इतकं सुंदर हे एकंदरीत असल्याकारणाने. आणि सेंट्रल गव्हर्मेंटच्या अखत्यारीत हे सगळे हे येतात. त्यामुळे तुम्हाला तिथली जी मॅनेजमेंट मिळते ती अतिशय सुंदर मिळते. प्रत्येक गोष्टीमध्ये सेल्फी स्टिक मात्र तुम्हाला आतमध्ये नेता येत नाही. मला त्याने सेल्फी स्टिकसाठी अडवलं होतं आणि ती सेल्फी स्टिक मी तिथेच एका गेटवर ठेवली आणि आपण बाहेर पडतो दुसऱ्या गेट नाही, आणि दुसऱ्या गेटनी आपण तिकडनं बाहेर पडल्यानंतर परत मूळ गेटला येऊन ती मला सेल्फी स्टिक घ्यावी लागली. असा एक हेलपाटा मला त्यावेळी पडला. पण त्यामुळे हे मी तुम्हाला ही मुद्दाम नमूद करतो की तुम्ही ह्या गोष्टी टाळाव्यात आणि नेले तर त्यांना कळता कामाने अशा हिशोबाने घेऊन जाऊयात. आतमध्ये तिथे असे खास असे वॉचमन कोण नाही आहेत, नसतात. असतात ते जरा दूरवर असतं, काय एवढं त्यांचं लक्ष नसतं. आणि सुंदर असं व्यवस्थित परिसरामध्ये प्लॅन्टेशन केलेलं आहे, गार्डन छान बनवलेले आहेत. तुम्हाला तिथे असा कुठल्याही प्रकारे कंटाळा येणार नाही. खाण्याचं सामान मात्र बहुतेक कंपाऊंडच्या बाहेरच आहे, आतमध्ये एकही स्टॉल किंवा कॅन्टीन नाही आहे. आणि आम्ही सकाळी गेल्यामुळे आमचा खाण्याचा प्रश्न आला नाही. आणि नंतर आम्ही दुपारी 11:30-12 नंतर ना 1 नंतर आम्ही जवळजवळ आम्ही बाहेरच पडलो. तर इथे जैन तीर्थकारांचे पण काही मॉन्युमेंट्स आहेत, ते पण तुम्ही पाहू शकता. त्याला आता त्या अजूनही ॲक्टिवेट आहेत सर्व. त्यामुळे तिथे ते जैन लोकांची सतत वर्दळ असते. आणि आम्हाला तिथेच जेवण मिळालं. आम्हाला त्याला पाहता पाहता आमचं जेवणाची वेळच होती तिथे. त्यांनी अतिशय व्यवस्थित स्वतःहून आग्रह करून आम्हाला जेवायला बसवलं. त्यांनी वळवलं की आम्ही पण बोललो आता कशाला हॉटेल शोधायचं. त्यामुळे आम्ही तिथेच जेवण केलं. अतिशय
सुंदर असं जेवण होतं त्यांचं, व्यवस्थित ताटामध्ये स्वीटसुद्धा त्यांचं होतं. त्यामुळे आणि परत परत विचारून वाढत होते. त्यामुळे जेवण काय तसं एकदम ॲट्रॅक्टिव्ह नव्हतं, पण होतं. त्यामुळे इतक्या हजार एक लोकांना बसायची एका वेळेला कॅपॅसिटी त्यांनी त्या तंबूमध्ये बांधलेली होती. काहीतरी कार्यक्रम होता असेल त्यावेळेला कदाचित, त्यामुळे ते असेल याचा अंदाज नाही. पण आम्ही घाईत होतो त्यामुळे आम्ही जास्त चौकशी न करता चुपचाप तिथे जेवण घेतलं आणि तिथलं त्यांचं तीर्थक्षेत्र ते बघून घेतलं आतमध्ये. ते लिंगायत जैन लोकांचं तीर्थस्थान आहे आणि खूप सुंदर असं बघायला बरं वाटलं. ते पण त्या 8व्या-10व्या शतकातलंच आहे, त्यामुळे ते पण बघायला मजा आली. पण त्याची डागडुजी आता खूप ते लोक करत असतात, त्यामुळे तो एक जुना टच आपल्याला बघायचा असतो तो तिथे मिळत नाही, कारण दुरुस्ती पटकन होत असते एखाद्या गोष्टीची. त्यामुळे ते जी मजा हवी आपल्याला जुन्या गोष्टी पाहण्याची ती त्याच्यात मिळत नाही. पण ठीक आहे, एक तिथे असलेलं स्थान म्हणून आम्ही त्याचा आनंद घेतला, बघून आलो, खूप छान वाटलं. तसंच तुम्हाला तिथे इतर मॉन्युमेंट्स पाहण्यासाठी असं काही नाही आहे. रेल्वे स्टेशन सुंदर आहे, व्यवस्थित रेल्वेमधली माणसं तुम्हाला व्यवस्थित इन्फॉर्मेशन देतात, कुठे जायचं कसं जायचं ते, आणि मग कुठे रिक्षा भेटेल किंवा काय. आणि तुम्ही त्या गोष्टी फॉलो केल्यात तर तुम्हाला कुठे चुकामुक होण्याबद्दलचा प्रॉब्लेम नाही. नेटवर्क म्हणाल तर नेटवर्क तिथे BSNL चांगलं होतं, जिओचं नेटवर्क चांगलं होतं, वोडाफोन जरा कमी होतं, मध्ये वोडाफोनचं नेटवर्क चांगलं नव्हतं, पण आणि एअरटेल चांगलं होतं. त्यामुळे नेटवर्कचं बघाल तर हे बाकीचे नेट छान होते. आणि मग अगदी देवळातसुद्धा तुम्हाला नेट मिळत होतं. ह्याबद्दल मला खूप हे नवल वाटलं की अशा आयसोलेटेड एरियामध्ये पण त्यांचं नेट खूप छान होतं. राहायला फक्त आम्हाला तो लाईट साऊंड शो बघण्याचा राहिला, जो माझ्या मनात खूप होता. पण असो, परत पुढच्या वेळेला कधी जाईल तेव्हा त्याचा आनंद घेईल, नक्कीच घेईल. आणि हे परत जाऊन पाहण्यासारखं ठिकाण असल्यामुळे बघायला खूप मजा येते. तुम्ही प्रत्यक्ष याचा अनुभव घ्या. त्याच्यावरचं कार्विंग मूर्त्या, काही कामसूत्राच्या मूर्त्या देखील आहेत, त्यामुळे त्या तुम्ही पाहू शकता. आणि त्या फक्त 10% आहे टोटल एवढ्या कार्विंगच्या मूर्त्या आहेत, त्याच्यामध्ये त्या फक्त 10% आहेत. त्यामुळे त्या अशा सहजासहजी तुम्हाला नजरेला पडणार नाहीत. त्याच्यासाठी व्यवस्थित असं निरखून त्या पाहावं लागतं आणि त्याच्यामध्ये आपला वेळ जाऊ शकतो. त्यामुळे जे समोर दिसते तेवढं पहा आणि त्याचा आनंद घ्या. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात हे खजुराहो रेल्वे स्टेशन. अतिशय सुरेख, सुंदरसं, आटोपशीर असं एकंदर त्याचं बांधकाम आहे. आणि व्यवस्थित बाहेरच गाड्यांची पोझिशन दर्शवणारा बोर्ड LED डिस्प्ले आहे केलेला. तुम्ही यात व्यवस्थित तुम्ही तुमच्या गाडी क्रमांक पाहून कोणत्या फलाटावर कोणती गाडी लागते हे त्यांनी दाखवलेलं आहे. आणि आपण आता या गाडीने परत ग्वाल्हेरला चाललो आहोत. आम्ही 3 जण मित्र. आता आमचा हा प्रवास शेवटचा इथून साईट सीइंगचा संपणार आहे. त्यानंतर उद्या आमची सकाळी गाडी 10:30 वाजता ग्वाल्हेर स्टेशनवरनं मुंबईतील दादरसाठी आम्ही
रवाना हो. ती सकाळी दादरला आम्हाला 7 वाजता सोडेल.